लहान मुलांसाठी नक्की कोणता फॉर्म्युला मिल्क बेस्ट आहे? हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत फॉर्म्युला मिल्कबद्दल. फॉर्म्युला मिल्कबद्दल अनेक पॅरेंट्सला वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजेच आईचं दूध हे बाळासाठी पुरेसं नाही. आईचं दूध पिल्यानंतर देखील बाळ हे रडत राहतं किंवा किरकिर करत राहतं, बाळाचं पोटच भरत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही फॉर्म्युला मिल्क वापरू शकतो का? दुसरा प्रश्न म्हणजेच फॉर्म्युला मिल्क एकदा का बनवलं की त्यानंतर आपण किती वेळासाठी वापरू शकतो? तिसरा प्रश्न म्हणजेच एकदा का पॅक ओपन केलं त्यानंतर ते किती महिन्यापर्यंत आपण यूज करू शकतो? चौथा प्रश्न म्हणजेच फॉर्म्युला मिल्कचा वापर करताना नक्की कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? पाचवा प्रश्न म्हणजेच फॉर्म्युला मिल्क बनवताना नक्की कोणतं पाणी वापरावं? सहावा प्रश्न म्हणजेच बेस्ट फॉर्म्युला मिल्क नक्की कोणता आहे किंवा वयानुसार आपण कसं डिसाईड करायचं कुठला फॉर्म्युला हा कुठल्या बाळासाठी वापरावा? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर मृणाली पुरारकर, वर्किंग ॲज अ चाइल्ड स्पेशालिस्ट इन न्यू पनवेल. मी बाळांच्या हेल्थबद्दल शिवाय क्लिनिकमध्ये येणाऱ्या पॅरेंट्सच्या कॉमन क्वेरीजबद्दल अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनवत असते, सो दॅट अनेक पॅरेंट्स त्यांच्या बाळांची योग्य ती काळजी घेऊ शकतील, त्यांचं पॅरेंटिंग देखील इझी होईल. तर यामध्ये सगळ्यात पहिला आणि कॉमन प्रश्न म्हणजे फॉर्म्युला मिल्क नक्की कधी सुरू करावा किंवा कुठल्या बाळांना आपण फॉर्म्युला मिल्क देऊ शकतो? तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजेच अशा बाळांमध्ये आपण फॉर्म्युला मिल्क सुरू करतो की ज्या बाळांना खरंच त्या मिल्कची गरज आहे. जर का आईला पर्याप्त मात्रेमध्ये दूध येत असेल तर डेफिनेटली आईचं दूध हे उत्तम दूध, त्या बाळाला आईचंच दूध दिलं जावं. पण जर का कुठल्याही अशा परिस्थितीमध्ये की जिथे आईला दूध येत नाही आहे किंवा आईला योग्य मात्रेमध्ये दूध येत नाही आहे, पण अशा वेळेला देखील घाई न करता पहिले आपल्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्यावं किंवा अशा काही टेक्निक्स देखील आहे की ज्याच्या थ्रू आईचं दूध देखील वाढू शकतं, त्या टेक्निक्सचा पहिले वापर करावा. याच्याबद्दलची डिटेल व्हिडिओ देखील मी याच यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या टेक्निक्स फॉलो करा आणि त्यानंतर देखील जर का तुम्हाला योग्य मात्रेमध्ये दूध येत नसेल तर तुम्ही फॉर्म्युला मिल्कचा वापर हा नक्की करू शकता. जेव्हा आईला दूध कमी येत असतं किंवा आईचं दूध पिऊन देखील बाळ हे सतत रडत राहतंय किंवा बाळ हे सतत किरकिर करत राहतंय, यासोबतच बाळाचं वेट गेन होत नाहीये, दिवसभरामध्ये बाळाचं सूचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे, एकदा दूध प्यायल्यानंतर बाळ शांत 2 ते 3 तास झोपत नाहीये, तर याचा अर्थ बाळाचं पोट भरत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला मिल्कचा वापर करू शकता. यामध्ये जेव्हा आईला दूध कमी असतं त्यावेळेला आणखी एक ऑप्शन देखील अवेलेबल असतो अदर दॅन फॉर्म्युला मिल्क, तो म्हणजेच डोनर्स ह्युमन मिल्क. जर का तुमच्या एरियामध्ये आजूबाजू कुठे ह्युमन मिल्क बँक असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणून देखील तुम्ही डोनर्स ह्युमन मिल्क देखील वापरू शकता. म्हणजे ज्या आईला दूध येत नाहीये तर इतर आईचं डोनेट केलेलं दूध देखील ते आपल्या बाळांसाठी वापरू शकतात. जेव्हा आईला दूध कमी असतं त्यावेळेला आईचं दूध म्हणजेच ब्रेस्टफीडिंग सोबतच आपण काही प्रमाणामध्ये फॉर्म्युला मिल्क देखील देऊ शकतो. पण या परिस्थितीमध्ये काही मदर्स या चूक करतात, ते म्हणजेच डायरेक्टली त्या मदर्स मिल्क येत नाही आहे किंवा सफिशियंट नाही आहे म्हणून डायरेक्टली फॉर्म्युला फीडवरती कम्प्लिटली शिफ्ट होतात, जे की पूर्ण चुकीचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जरी का आईला दूध येत नसेल तरीही दिवसभरामध्ये 5 ते 6 वेळा बाळाला आपल्या ब्रेस्टवरती लॅच करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळेच आईच्या शरीरामध्ये दूध बनण्यासाठी मदत होते आणि हळूहळू आपल्याला बाळाला फॉर्म्युला फिडिंगवरून कम्प्लिटली ब्रेस्ट फिडिंगवरती शिफ्ट करायला मदत होते. कारण मदर्स मिल्क इज ऑलवेज बेस्ट फॉर बेबी, कारण त्याच्यामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी काही इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, जे की आपल्याला पावडर फिडिंगमध्ये म्हणजेच फॉर्म्युला फिडिंगमध्ये मिळत नाही. आता दुसरा प्रश्न म्हणजेच बेस्ट फॉर्म्युला मिल्क नक्की कोणता आहे? तर कोणत्याही चांगल्या कंपनीचा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. फक्त ते निवडताना आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात पहिलं म्हणजेच एखादा फॉर्म्युला जेव्हा तुम्ही निवडता त्याच्यानंतर तो फॉर्म्युला आपल्या बाळाला दिल्यानंतर बाळामध्ये वॉमिटिंग तर होत नाही आहे ना, बाळाचं व्यवस्थित वेट गेन होतं आहे का, बाळाला ते व्यवस्थित पचतं आहे का, म्हणजेच त्याच्यामुळे त्याला लूज मोशन होत नाही आहे ना, ते व्यवस्थित डायजेस्ट होतं आहे का, या सगळ्या गोष्टींवरूनच तुम्ही तुमच्या बाळाला तो फॉर्म्युला योग्य आहे की नाही ते ठरवू शकता. सोबतच वयानुसार नक्की कोणता फॉर्म्युला आपण वापरावा? तर 0 to 6 मंथ बेबीसाठी आपण नंबर 1 फॉर्म्युला यूज करतो.
6 मंथ टू 1 इयर म्हणजे 12 मंथपर्यंतच्या बेबीसाठी आपण नंबर 2 फॉर्म्युला यूज करतो. 12 मंथ टू 18 मंथसाठी आपण नंबर 3 यूज करतो आणि 18 मंथ टू 24 मंथसाठी आपण नंबर 4 यूज करतो. यामध्ये नॅनप्रो, सिमिलॅक, लॅक्टोजन, ॲप्टामिल गोल्ड असे अनेक प्रकारच्या कंपनीज ह्या पावडर्स बनवतात. पण अकॉर्डिंग टू युअर बजेट किंवा अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स तुम्ही ती पावडर निवडू शकता. सो याच्यामध्ये 450 और 500 पासून सुरू होऊन ते अराउंड 1000 पर्यंत देखील या पावडर्स अवेलेबल आहेत. एखादी पावडर बाळाला सुरू केल्यानंतर ती जास्त वेळासाठी किंवा जास्त महिन्यांसाठी यूज करायची असते. सो त्याचा विचार करूनच तुम्ही अशी पावडर निवडा की तुम्हाला ती तुमच्या बजेटला देखील ती अफोर्ड होऊ शकते. पॉईंट 3 म्हणजेच फॉर्म्युला मिल्क बनवल्यानंतर तो किती वेळामध्ये आपण यूज करू शकतो. तर अराउंड 1 ते 2 तासामध्ये बनवलेला फॉर्म्युला हा तुम्ही वापरणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर का होत असेल तर तो डिस्कार्ड करून टाकणं गरजेचं आहे. कारण की जास्त वेळासाठी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होण्याची देखील शक्यता असते. आणि सोबतच माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी फ्रेशली प्रिपेअर्ड फॉर्म्युला मिल्कच तुम्ही यूज करा याचा सल्ला देईन. पॉईंट 4 म्हणजेच फॉर्म्युला मिल्क बनवताना नक्की कोणत्या पाण्याचा वापर करावा. तर उकळून गार केलेलं पाणी किंवा उकळून कोमट केलेल्या पाण्याचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. जर का तुम्ही गरम पाणी यूज करत असाल फॉर्म्युला मिल्क बनवताना तर अशा वेळेला त्याच्यामध्ये असणाऱ्या पोषक तत्व हे नष्ट होण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच फॉर्म्युला मिल्क बनवताना कोमट पाण्याचा नेहमी वापर करावा. यासोबतच फॉर्म्युला मिल्क मिक्स करताना त्याच्यामध्ये त्या बॉटलला अतिशय जोरात शेक करण्याची गरज नसते. जर का तुम्ही असं शेक करत असाल तर त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह बबल्स फॉर्म होतात आणि ज्यामुळेच बाळाला नंतर कोलिक पेन किंवा गॅसेस जास्त प्रमाणामध्ये तयार होण्याची लक्षणं दिसतात आणि त्यामुळेच बॉटलला शेक न करता तिला तुम्ही स्वर्ल करू शकता किंवा रोल करू शकता. यासोबतच जेव्हा केव्हा तुम्ही फॉर्म्युला बनवता अशा वेळेला तो तुमच्या तळहाताच्या मागे 1 किंवा 2 थेंब टाकून व्यवस्थित त्याचं टेम्परेचर हे चेक करणं गरजेचं आहे. जर का ते अतिशय गरम असेल तर बाळाला त्याच्या थ्रोटमध्ये जळजळ होण्याची देखील शक्यता होते आणि त्यामुळे व्यवस्थित त्याचं टेम्परेचर मेजर करणं गरजेचं असतं. यासोबतच एकदा का पॅक ओपन केलं की त्यानंतर ते किती महिन्यापर्यंत आपण यूज करू शकतो. तर जनरली प्रत्येक पॅकच्या मागे ते ओपन केल्यानंतर त्याचं शेल्फ लाईफ किती दिवसापर्यंत आहे हे मेन्शन केलेलं असतं. तर जनरली 1 ते 1.5 महिन्याचा याचा एक शेल्फ लाईफ असतो. एकदा का पॅक ओपन केलं की ते व्यवस्थित एका सील पॅक कंटेनरमध्ये स्टोअर करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर याच्यासोबतच एक अतिशय कॉमन प्रश्न म्हणजेच एका स्कूपमध्ये नक्की किती पाण्याचा वापर करावा. ते जनरली अनेक पॅकच्या मागे हे प्रमाण लिहिलेलं असतं की एका स्कूप मागे किती ml पाणी घ्यायचं असतं. जनरली हे 1 स्कूप इज इक्वल टू 30 ml ऑफ वॉटर म्हणजे 30 ml पाण्यामध्ये 1 स्कूप हे प्रमाण ऑलमोस्ट सगळ्याच पावडरच्या मागे मेन्शन केलेलं असतं आणि त्यानंतर 2 स्कूपमध्ये 60 ml, 3 स्कूपमध्ये 90 ml असं प्रत्येक स्कूपच्या मागे किती प्रमाण घ्यायचं हे प्रत्येक पॅकच्या मागे ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं. सो जे पॅक तुम्ही यूज करताय त्याच पॅकच्या मागच्या इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. यासोबतच बाळाला नक्की फॉर्म्युला मिल्क देताना ते किती प्रमाणात दिलं पाहिजे किंवा जेव्हा बाळ ब्रेस्टफीड करतं त्यावेळेला ते मेजरमेंट तर कोणीच करू शकत नाही की नक्की बाळाने किती दूध घेतलं आहे. पण जेव्हा आपण बाळाला बाहेरून फीड करतोय किंवा आपण पावडर फीडिंग करतोय तर मग अशा वेळेला आपण कसं ठरवणार की बाळाची भूक भागतीये का किंवा बाळाला ही मात्रा सफिशियंट आहे की नाही. तर यामध्ये 150 ml पर kg पर डे यानुसार तुम्ही अमाऊंट डिसाईड करू शकता. हे असं काही ठरलेलं प्रमाण नाही आहे पण अप्रॉक्सिमेट प्रमाण तुम्ही याच्यावरून काढू शकता. उदाहरणार्थ 150 इंटू 3 kg जर का बेबी असेल तर विच इज इक्वल टू 450 ml इन अ 1 डे किंवा इन 24 hours म्हणजेच 24 तासामध्ये अराउंड बाळाला 450 ml एवढं दूध जाणं गरजेचं आहे. पण हे बाळाच्या भुकेवरती डिपेंड करतं. काही बाळ हे याच्यापेक्षा देखील कमी दूध घेऊ शकतात किंवा काही बाळ याच्यापेक्षा जास्त देखील दूध घेऊ शकतात. ते प्रत्येक बाळाच्या भुकेवरती डिपेंड असू शकतं. यासोबतच याच्यामध्ये दिल्याप्रमाणे पर सेशन अराउंड त्यांच्या एजनुसार 0 to 2 weeksच्या बेबीजमध्ये 60 to 80 ml एवढं दूध ते घेऊ शकतात. सोबतच 2 weeks ते 2 monthsच्या बेबीजमध्ये 60 to 120 ml,
2 मंथ टू 4 मंथच्या बेबीमध्ये 120 टू 180 ml, 4 मंथ टू 6 मंथच्या बेबीमध्ये 120 टू 240 ml आणि 6 मंथ टू 12 मंथच्या बेबीमध्ये 240 ml अराउंड ते दूध घेऊ शकतात. यासोबतच आपल्या बाळाची भूक भागते की नाही, तुम्ही जे फॉर्म्युला मिल्क बाळाला देताय ते योग्य प्रमाणामध्ये देताय की नाही हे तुम्हाला कसं कळेल. तर जर का बाळाचं वेट गेन हे योग्य प्रमाणामध्ये होत असेल, बाळाचं वेट गेन हे त्याच्या एज अप्रोप्रिएट बरोबर असेल, जर का बाळ दिवसभरामध्ये 7 ते 8 वेळापेक्षाही जास्त वेळा सू पास करत असेल, एकदा बाळ दूध प्यायल्यानंतर शांत 2 ते 3 तास झोपत असेल, यासोबतच दूध घेतल्यानंतर बाळाला ते व्यवस्थित पचत असेल, बाळ वॉमिटिंग किंवा लूज मोशन किंवा कॉन्स्टिपेशन जास्त प्रमाणात होत नसेल, तर याचा अर्थ बाळाला ते दूध व्यवस्थित पचतंय आणि त्याची क्वांटिटी ही बाळासाठी सफिशियंट आहे. यासोबतच अजून एक कॉमन प्रश्न म्हणजेच फॉर्म्युला मिल्कमध्ये वरून शुगर ॲड करण्याची गरज असते का, तर डेफिनेटली नाही. फॉर्म्युला मिल्क बनवतानाच त्याच्यामध्ये ऑलरेडी योग्य मात्रेमध्ये शुगर ही ॲड केलेली असते, कारण की फॉर्म्युला हा आईच्या दुधाच्या समान बनवण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केला जातो. आईचं दूध आणि फॉर्म्युला हे डेफिनेटली वेगवेगळं आहे, कारण की आईच्या दुधामध्ये इम्युनिटी असते किंवा त्याच्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, जे की बाळाला इन्फेक्शनशी फाईट करण्यासाठी मदत करणारे असे घटक देतात, त्याची इम्युनिटी वाढवतात. परंतु फॉर्म्युलामध्ये जर का इम्युनोग्लोब्युलिन्स सोडले तर ऑलमोस्ट फॉर्म्युला हा आईच्या दुधाच्या समान बनवण्याचा प्रयत्न केला जातो. यासोबतच पॅरेंट्सचा एक कॉमन प्रश्न असतो की आम्ही आता ट्रॅव्हलिंग करणार आहोत, तर मग बाहेर आमच्याकडे उकळलेलं पाणी नसेल किंवा गरम पाणी नसेल, तर मग अशा वेळेला आम्ही कोणत्या पाण्याचा वापर करावा, तर अशा वेळेला तुम्ही मिनरल वॉटरचा देखील वापर करू शकता. याच्यामध्ये देखील जर का तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही मिनरल वॉटर देखील बॉईल करून आणि नंतर कोमट करून त्याला वापरू शकता. यासोबतच अनेक पॅरेंट्सचा हा प्रश्न असतो की एकदा का पाणी आम्ही उकळलं की त्यानंतर आम्ही लगेचच मिल्क तयार करायचं किंवा एकदाच उकळून ठेवलं पाणी तर चालेल का, तर डेफिनेटली एकदाच पाणी तुम्ही उकळून व्यवस्थित त्याला कोमट करून एका थर्मासमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता आणि जशी तुम्हाला गरज लागेल दिवसभरामध्ये त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते पाणी वापरू शकता. यासोबतच अजून एक प्रश्न म्हणजेच आपण फॉर्म्युला मिल्क ऐवजी गाईचं दूध बाळाला देऊ शकतो का, तर डेफिनेटली नाही, कारण गाईच्या दुधामध्ये असणारं कॅल्शियमचं किंवा फॉस्फरसचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळेच जे की बाळाच्या इमॅच्युअर किडनीला पचण्यासाठी फार अवघड असतं आणि त्यामुळेच आपण गाईचं दूध हे अराउंड 1 वर्ष तरी बाळामध्ये ॲज अ ड्रिंक म्हणून अवॉइड करावं. मग गाईचं दूध कधी वापरावं, तर 1 वर्षानंतर तुम्ही गाईचं दूध हे बाळाला सुरू करू शकता, कारण 1 वर्षानंतर अराउंड त्यांच्या किडनीज ह्या देखील मॅच्युअर झालेल्या असतात आणि गाईचं दूध ते व्यवस्थित पचवू शकतात. त्यामुळे 1 वर्षानंतर हळूहळू फॉर्म्युला मिल्कचं प्रमाण कमी करून तुम्ही गाईचं दूध हे वाढवू शकता, कारण गाईचं दूध हे पर्यायाने बघितलं तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू फॉर्म्युला मिल्क. सो अशा वेळेला तुम्ही फॉर्म्युला मिल्कच्या ऐवजी हळूहळू गाईचं दूध बाळाला 1 वर्षानंतर ॲज अ ड्रिंक म्हणून देऊ शकता. जर का तुमच्या बाळाला गाईचं दूध पचत नसेल किंवा गाईच्या दुधाची काही मुलांना ॲलर्जी देखील असते, पण मग अशा अवस्थेत देखील तुम्ही फॉर्म्युला मिल्क हा कंटिन्यू करू शकता. अशा वेळी फॉर्म्युला मिल्क देताना 1 इयर टू 18 मंथच्या बेबीजसाठी तुम्ही नंबर 3चा फॉर्म्युला वापरू शकता आणि 18 महिन्यापासून ते पुढे 24 महिन्यापर्यंत 4 नंबरचा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. तर यासोबतच फॉर्म्युला मिल्क देण्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत का, तर डेफिनेटली फॉर्म्युला मिल्क हे आईच्या दुधाच्या समान बनवण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इम्युनोग्लोब्युलिन्स असतात आणि त्यामुळेच ते कुठल्याही प्रकारची इम्युनिटी बाळाला प्रोव्हाइड करत नाहीत. फॉर्म्युला मिल्क घेणाऱ्या बाळांमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॉन्स्टिपेशनची शक्यता असते. यासोबतच फॉर्म्युला देताना जर का तुम्ही बॉटलचा वापर करत असाल तर त्या बॉटलच्या यूजमुळेच बाळांमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस देखील जास्त प्रमाणात दिसून येतात. यासोबतच ते कॉस्ट इफेक्टिव्ह नसतं किंवा कॉस्टली असतं ॲज कम्पेअर टू मदर्स मिल्क विच इज ऑलरेडी अवेलेबल. बट जेव्हा तुम्ही फॉर्म्युला मिल्क वापरता त्यावेळेला तुम्हाला दर महिन्याला 500 to 1000 पर्यंतचा खर्च करावा लागतो. सो हे डेफिनेटली कॉस्टली आहे. यासोबतच फॉर्म्युला मिल्क यूज करताना नक्की कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, तर फॉर्म्युला मिल्क बनवताना स्कूप हा ओव्हरफिल्ड किंवा अंडरफिल्ड नसावा, भरल्यानंतर तो फ्लॅट केलेला असावा. यासोबतच जे पाणी तुम्ही यूज करताय ते अतिशय गरम नसावं. जर का अतिशय गरम पाणी तुम्ही यूज करत असाल तर त्याच्यामुळे पावडरमधले पोषक तत्व हे नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी हे नेहमी कोमटच यूज करावं. यासोबतच पावडरचा वापर करताना नेहमी बॉटल अवॉइड करून चमचा आणि वाटी याच्यानेच तुम्ही बाळाला फिडिंग करणं गरजेचं आहे. बॉटलचा वापर केल्यामुळेच बाळांमध्ये जर का ते बाळ ब्रेस्ट फिडिंग आणि प्लस फॉर्म्युला फिडिंग दोन्ही घेत असेल
तर अशा वेळेला त्या बाळांमध्ये निपल कन्फ्युजन होऊन बाळ हे कम्प्लिटली ब्रेस्ट फिडिंग अवॉइड करायला लागतं आणि कम्प्लिटली फॉर्म्युला फिडिंगवरती शिफ्ट होतं, जे की अतिशय चुकीचं आहे. आणि ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला बाळाला चमचा आणि वाटी याचा वापर करायला पाहिजे. यासोबतच बॉटलचा वापर केल्यामुळे बाळांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता देखील जास्त होते. सोबतच जर का फॉर्म्युला बनवल्यानंतर तो अनटच असेल तर तो 24 आवर्ससाठी फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवता येतो. परंतु ॲज अ डॉक्टर आम्ही नेहमी फ्रेशली प्रिपेअर्ड फॉर्म्युलाच यूज करा याचा सल्ला देतो. यासोबतच आईचं दूध हे उत्तमच असतं, त्याच्यामुळे ज्या आयांना चांगल्या मात्रेमध्ये किंवा प्रचूर मात्रेमध्ये दूध येतं आहे त्यांनी डेफिनेटली आपल्या जवळच्या ब्रेस्ट मिल्क बँकमध्ये डोनेट करावं. यासोबतच आईचं दूध हे आपल्या बाळासाठी उत्तमच आहे. परंतु कुठल्याही अशा परिस्थितीमध्ये ज्या आईला दूध कमी आहे किंवा ज्या आईला दूध अजिबातच नाही आहे, या परिस्थितीमध्ये आपल्याला फॉर्म्युला मिल्क हाच एक बेस्ट ऑप्शन ठरतो. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतर पॅरेंट्ससोबत देखील शेअर करा, सो दॅट त्यांना देखील त्यांच्या बाळाची काळजी घेणं हे अतिशय इझी होईल.